नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी महा BMS चा एक मेसेज आलेला आहे. एक अशा पद्धतीनं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. असा मेसेज आलेला आहे की तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र अपलोड करून घ्या म्हणून. तर मग याच्या पुढे आपल्याला अपलोड काय करायचंय, हा मेसेज नेमका आलाय कुठून आणि याला लागणारी कागदपत्रे कुठली, या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला वळूयात आजच्या विषयाकडे. आता सर्वप्रथम आपण हा जो आलेला SMS आहे तो पाहूयात. तर हा जो SMS आपल्याला महा BMS या साईटवरून आलेला आहे, इथं तुम्हाला स्पष्ट मेन्शन केलं आहे आणि तुमचा अर्जाचा क्रमांक सुद्धा इथं तुम्हाला दाखवलेला आहे. आता इथे मी वेगवेगळे 2 अर्ज केले, त्याच्यामुळे 2 अर्जाचे क्रमांक इथं दाखवलेले आहेत आणि यातला मी रिप्लाय पण करू शकत नाही असं इथं मेन्शन केलं. यांना आपल्याला सांगितलं याच्यामध्ये की तुमचं जे एक प्रायमरी लेवलचं सिलेक्शन याच्यामध्ये झालेलं असल्यामुळे तुम्हाला हा मेसेज पडलाय आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र तुम्ही अपलोड करून घ्या, म्हणजे सेकंड फेजसाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. तर ही प्रोसेस करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो आपण ah.mahabms या साईटवरती आलोत आणि इथं त्यांना आपल्याला काही कागद सांगितलेत, हे आपण सर्वप्रथम काळजीपूर्वक पाहूयात. आता याच्यामध्ये बघा, फोटो ओळखपत्राची सत्यप्रत. आता फोटो ओळखपत्र कुठलं, ज्याला आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड असं म्हणतो, हे एक फोटो ओळखपत्र म्हणून ओळखलं जातं. त्यापैकी कुठलंही एक कागद तुम्ही ओरिजिनल, सत्यप्रत म्हणजे ओरिजिनल द्यायचंच आहे, अनिवार्य आहे, इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे 7/12. आता 7/12 सुद्धा देणं अनिवार्य आहे. आता बघा, काही लोकांना फॉर्म भरताना 7/12च्या ऐवजी आपण काय केलं की जागा किंवा 7/12 ही रेंटल घेतलेली असेल त्यांना त्याचं एक भाडे करारनामा आपल्याला इकडे द्यायचा आहे. त्याचबरोबर 8 सुद्धा द्यायचं आहे. त्यानंतर अपत्य दाखला. आता अपत्य दाखल्याचं एक स्वघोषणापत्र जे की या वेबसाईटवरती ऑलरेडी उपलब्ध आहे, तिथून आपल्याला डाउनलोड करून ते अपलोड करून घ्यायचे. त्याचबरोबर आता परत इथं तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे. त्यानंतर आहे 7/12 मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन असल्यास भाडे तत्वावर करारनामा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जर जमीन तुमची नसेल तर तुम्ही इकडे 7/12 अपलोड केलं. त्याचबरोबर इथं तुम्ही तुमचं ज्याच्याकडून तुम्ही ही जमीन भाड्यावर घेतली त्याच्यासोबतचा एक करारनामा बॉन्डवर बनवून अटेस्टेड नोटरी वगैरे करून अपलोड करा. त्यानंतर आहे अनुसूचित जाती जमाती. आता जर तुमचं अनुसूचित जाती जमातीमध्ये तुम्ही असाल तर त्याचं तुम्हाला एक डॉक्युमेंट किंवा कागदपत्र इथं अपलोड करायचे. त्यानंतर आहे रहिवासी प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र तुमच्या ग्रामपंचायत घेऊन तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालीलचे प्रमाणपत्र. आता जर तुमचं कास्टमध्ये असाल तुम्ही, दारिद्र्य रेषेमध्ये असाल तर त्याचं प्रमाणपत्र जोडा, पण हे इथं दिले असल्यास अनिवार्य, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये मोडत असाल तर द्या अथवा नाही दिलं तरी चालेल. त्यानंतर बँकेचं पासबुक. आता पासबुक आपल्याला जोडायचं आहे, ते पण ओरिजिनल किंवा सत्यप्रत म्हणजे अटेस्टेड असेल तरी चालते. त्याचबरोबर राशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे, ज्यामुळे आपल्या कुटुंबातील एकच सदस्याला याचा लाभ घेता येईल. आता दिव्यांग प्रमाणपत्र. दिव्यांग म्हणजे कुणी जर अपंग असेल त्यासाठीचं प्रमाणपत्र, हे मॅन्डेटरी आहे. कुणासाठी? दिव्यांगासाठी ते जोडायचं आहे असेल तर. त्यानंतर बचत गटाचं सदस्य असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्ही जोडून घ्या. त्याचबरोबर वय, जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये पॅन कार्ड सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जर तुमचं काही शिक्षण असेल तर ते पण दाखला इथं जोडू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर स्वयंरोजगारची नोंदणी केली असेल तर ते कागद सुद्धा इथे अपलोड करून घेऊ शकता. आणि इन केस तुम्ही जर याच्यामध्ये ज्याचं तुमचं सिलेक्शन झालं त्याच्याशी निगडीत एखादी ट्रेनिंग घेतली असेल तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही जोडू शकता. तर हे कागद तुम्ही तयार ठेवा आणि हे कागद अपलोड करून घ्या. आता नेक्स्ट व्हिडिओ हे कागद अपलोड कसं करायचंय स्टेप बाय स्टेप येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, काय अडचणी असतील तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.